कुस्तीला सुरुवात झाली। हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्तानं बार्शी शहर प्रमुख शिवसेना बारामती शिवसेना प्रमुख फोटोग्राफर फिरते रहा। बारामती शिवसेना प्रमुख सन्माननीय पप्पू भाऊ माने आयोजित निकाली कुस्त्याचा जंगी मैदान कोरोनाच्या वैश्विक महामारीनंतर आणि भारत देशातली नंबर 1 ची कुस्ती जस्सा पट्टी डबल हिंद केसरी आणि सिकंदर शेख असा कुस्तीचा महामुकाबला सुरू झाला। बारामती नगरी संपूर्ण जगाला परिचित नगरी, केंद्राचे माजी केंद्रीय कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार साहेब यांचा जन्मगाव बारामती आणि या बारामतीमध्ये आज पप्पू भाऊ माने आयोजित हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचा निमित्त साधून या भारत देशातलं नंबर 1 चं कुस्ती मैदान आयोजित केलं आणि नजरेला नजर भिडलेली आहे। पोलादी मनगटाला भिडली आणि डोक्याच्या सुरुवात झाली। जस्सा पट्टी सजासजी कुस्ती कुठं मैदानी देतच नाही आणि 7 लाख रुपया कुस्तीला वन साइड 4 लाख 5 लाख रुपये घेणारा पैलवान जस्सा पट्टी, एका साइडला 7 लाख रुपये जस्सा पट्टी पैलवानला। टाळ्या करा की टाळ्या, पप्पू भाऊ मानेंच्या टाळ्या आणि मैदान बघावं। गे माय भू तुझे फेडीन पांग सारे आणि आरतीला हे चंद्र सूर्य तारे। राऊत यांच्यातर्फे विजय पैलवानला 3000 रुपयाचं बक्षीस जाहीर झालंय। पैसे फिटले पप्पू भाऊ, पैसे फिटले। आनंदाचे डोही आनंद तरंग ही कुस्ती पंजाब मध्ये झाली होती। 30 कुस्ती महाराष्ट्रात घेतली। महाराष्ट्राचा सुपुत्र या महाराष्ट्राचा लाडका पैलवान सिकंदर शेख, मोहोळचा हमालाचा पोरगा, वडील रशीद शेख छोटे पैलवान, एवढे मोठे पैलवान होऊ शकले नाहीत पण मुलगा पैलवान करणार हा संकल्प केला। एखाद्या वडिलांना संकल्प केला, एखाद्या आईने संकल्प केला तर किती मोठं नाव होऊ शकतं। जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी। कोणाच्या पोटी कोण जन्माला येईल काय सांगता येत नाही। या भारत देशामध्ये शून्यातून जग निर्माण करणारे अनेक माणसं जन्माला आली। लोखंड विकणारा माणूस टाटा बनू शकतो, रोजगार हमीच्या कामावरती काम करणारा माणूस महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री बनू शकतो, टपरी चालवणारा माणूस कॅबिनेट मंत्री बनू शकतो। आणि चक्राची स्थिती तिघेजण भाऊ मारुती माने सारखा पैलवान कवटे पिरांमध्ये जन्माला येऊ शकतो। आज पप्पू माने पैलवान एका सर्वसामान्य कुटुंबातला पोरगा एवढा मोठा कार्यक्रम घेऊ शकतो। माणसाच्या मनात यावं लागतं, मनात आल्यानंतर या गोष्टी सिद्ध होतात, करता येतात। आज सिकंदर शेख हॅलो डोंगरा एवढं मोठं काम करण्याचं ध्येय त्यानं बाळगलंय। अरे कच्ची कैरी कब तक छुपेगी पत्ते की आड़, एक ना एक दिन जरूर आएगी भेंडी बाजार। संपूर्ण जग ब्रिटिश धरलं होतं आणि या पोरानं धुमाकूळ घातला होता हिंदुस्थान मध्ये सिकंदरनं। 4 आल्टो गाड्या आणल्या, 30 बुलेट गाड्या आणल्या, 4 म्हशी आणल्या, 1 जॉन्डीयर ट्रॅक्टर आणला, 1 गुंठा जमीन आहे। आज ही पत्र्याचं छप्पर आणि पत्र्याचं भिंती आहे। मी कुस्ती समालोचक धनंजय मदने पंढरपूर पुळजवाडी 50 रुपयापासून त्याच्या 11 वर्ष झालं कुस्त्या पुकारतोय। माझ्या गावात आणि त्याच्या गावात 20 किलोमीटरचं अंतर आहे फक्त। आणि सर्वसामान्य कुटुंबातला पोरगा हिंदुस्थान गाजवू शकतो। ही किमिया या लाल मातीची, हे फक्त लाल मातीत घडू शकत। गरीबाच्या पोराला एक काळ कुस्ती खेळल्याशिवाय खुराकाला पैसे मिळत नव्हते। आज महाराष्ट्राचा हिरो आहे तो। कष्टाच्या जिरावर मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होते हैं। पंख होने से कुछ नहीं होता, हौसले से उड़ान होती है।
हौसला बुलंद होना चाहिए। जस्सा पहलवान जी बहुत बड़ा नाम है हिंदुस्तान का आणि जस्सा पहलवान थंड डोक्यानं प्रतिस्पर्ध्याचं ऑपरेशन करणारा पहलवान म्हणून परिचित आहे। उजव्या पवित्र्यात चोख पवित्र्यात लढताय जस्सा पट्टी डबल हिंद केसरी 135 कोटीचा देश आपला भारत आणि या भारत देशात या हिंदुस्थान मधला पैलवान ऑलिंपिकला नेतृत्व करण्यासाठी सज्ज असणारा पैलवान जस्सा पट्टी आणि महाटाचा लाडका पैलवान सिकंदर से जो जीता वही सिकंदर। बदने सर जरा उजव्या हाताची तुमची पोरही खाली बसवा जराशी मोबाईल खुर्चीवर समोर बसलेले कॅमेऱ्याच्या समोर जे उभा आहेत त्यांना वारंवार विनंती करतो पाठीमाग जे मान्यवर आहेत स्टेजच्या समोर जे उभे आहेत त्यांना विनंती करतो खाली बसा। शेवटचा कुस्ती सोहळा आपण बघत आहोत। शेवटच्या कुस्ती सोहळ्याचा थरार आपण या ठिकाणी लाईव्ह बघत आहोत। त्याच्यामुळे या ठिकाणी ग्राउंडवरती 10,000 प्रेक्षक उपस्थित आहेत पण महाराष्ट्रभर 40,000 खाली बसा थोडं खुर्चीवरती उभारले ती खुर्चीवरती थोडं खाली बसा। अहो पप्पू हात करतात खाली बसा की थोडं जवळजवळ 40,000 थोडं बसा कुस्ती शौकीन थोडं लाईव्ह पाहत आहेत त्यामुळे सहकार्य करा। या ठिकाणी पैलवान जस्सा पट्टी आणि सिकंदर शेख अशी ही या ठिकाणी लढत चालू आहे आणि त्याचा हा सुवर्ण सोहळा आपण सर्व आपल्या नेत्रदीपाने टिपत आहात त्यामुळे सर्वांना विनंती करतो पहलवान जी जस्सा जी आप जी हिंदुस्तान के जाने माने पहलवान है। इस महाराष्ट्र में कुश्ती में रोहित पटेल जी का बहुत बड़ा नाम है। उन्होंने महाराष्ट्र में बहुत बड़ा नाम किया। यूट्यूब को कुश्ती में आपको महाराष्ट्र के लोग बहुत जन कुश्ती देखते हैं आपके। हॅलो आता मशीन तापाय लागलं पाट 4ला उठावं लागतंय घाम गाळावा लागतोय 20,000 25,000 हजार 30,000 हजार रुपये महिना खर्च येतो एक पैलवान घरात सांभाळायचा म्हणजे आणि असा एक पैलवान सांभाळताना 10 जणांच्या पोटाला चिमटा घ्यावा लागतो। पप्पू भाऊ तुम्ही शून्यातनं विश्व निर्माण केलं कुस्ती सोडवली जाणार नाही आका देश कुस्ती तुम्ही फार मोठा इतिहास केला तुमच्या समोर आहे म्हणून कौतुक नाही। भीमा सहकारी साखर कारखान्यावर हे कुस्ती घेण्यासाठी मी स्वतः यासाठी प्रयत्न केलाय पण कुस्ती मिळाली नाही। जसा पट्टीसाठीच मैदान कॅन्सल झालं आणि ती तुम्ही भूक भागवली महाराष्ट्राची। माजी संसदरत्न धनंजय उर्फ मुन्नासाहेब महाडिक यांना ही कुस्ती घ्यायची होती त्या चिरंजीवाला ही कुस्ती आवडली शरीफ शेख आसिफ शेख कुस्ती जोडण्यासाठी मस्त होते आणि असलम काजी पैलवानांनी प्रयत्न केला पण कुस्ती मिळाली नाही। पैसे किती बी जाऊ दे आपण हीच कुस्ती घ्यायचा असा संकल्प केला। पैलवान पप्पू माने वस्तादानी कट्टर आणि कडवट शिवसैनिक हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी 1966 ला शिवसेनेची निर्मिती केली। मराठी मनाची माणसं तयार केली मोजकीच मोठभर माणसं जवळ घेतली आणि सर्वसामान्य कुटुंबातली माणसं महाराष्ट्राच्या सर्वोच्च पदावरती विराजमान केली। त्यामध्ये मनोहर जोशी लोकसभेचे सभापती केले। प्री चालवणारा माणूस गुलाबराव पाटील कॅबिनेट मंत्री केला। अनेक माणसाला शून्यातनं विश्व निर्माण करण्याची संधी प्राप्त करून दिली बाळासाहेब ठाकरे। तुका म्हणे एक मरणाची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे अखंड हिंदुस्थान मध्ये जनमानसाच्या हृदय शिवासनावर राज्य केलं। वक्तृत्व एका हाकेवरती हजारो शिवसैनिक जमायचे आणि ती किमिया आज पप्पू माने पैलवानांनी साध्य केलेला आहे। भारत जाधव असतात तिथं पंच जे लागले त्यांच्याकडे हे नितीन त्यांचे दाजे आहेत ते आणि पप्पू माने वाटता तिथं करमाळ्याला होते नितीन खुर्द म्हणून महाराष्ट्राचा एक अस्सल हिरा केम मध्ये कुस्ती झाली होती बरोबर का केम मध्ये 1 तास कुस्ती केली होती या पैलवान
पैलवान गणेश डमरे सारखा मोठा पैलवान अशा दिग्गज फळीमध्ये नाव, पण महाटाच्या कुस्तीला गरिबीचा कलंक फार मोठा आहे. गरिबीमुळं अनेक पैलवान कुस्ती क्षेत्रात सर्वोच्च शिखर गाठू शकत नाही. आज हे सिकंदर शेखला अनेकांनी आधार दिला, म्हणून सिकंदर शेख महाटाचा अस्सल हिरा बनलाय. कुस्तीला लोकाश्रयाची गरज आहे. जी राजश्री शाहू महाराजांनी कुस्तीला राजश्रय दिला होता. राजश्री शाहू महाराजांचा जन्म 1874चा. 1894 ला राजगादीवरती बसले आणि 1895 ला जीवनामध्ये कोणतं काम पहिलं केलं तर मोतीबाग तालमीची स्थापना केली. आणि मोतीबाग तालमीच्या प्रवेशद्वारावरती एक सुंदर असं प्रेरणादायी वाक्य लिहिलं गेलं. ब्लॅक ड्रेस. शरीर माध्यम खलु धर्म साधनम. पहिली संपत्ती शरीर संपत्ती, दुसरी संपत्ती पुत्र संपत्ती आणि तिसरी संपत्ती धन संपत्ती. काही घडू शकते. समोर लांगा पकडल्यात, छातीचा बोजा मानेवर टाकलाय आणि अनुभवाला, वयाला, उंचीला, ताकदीला जवस आहे जस्सा पट्टी. बहुत बढ़िया पहलवानी हिंदुस्तान के. कवळ बिलव पोरग सिकंदर शेख कालचं पोरग 4 वर्षापूर्वी माझ्या समोर 3000 लढायचा. कोल्हापूरला गंगावेश तालमीत गेला. मोहोळचा पैलवान चंद्रकांत काळेनं घडवला. देवकीनं जन्म दिला आणि यशोदीने सांभाळ केला. विश्वास हरगोले दादाने मोठा पैलवान तयार केला. रोज मैदान गाजवायला लागला. महाटातल्या दिग्गज फळीतली पोरं कुस्ती करावी की न करावी असा प्रश्न पडायला लागला. 1960च्या दशकात असं होतं. महाटाचे पैलवान दिल्लीवरती भारी पडायचे. हिंद केसरी मारुतीभाऊ माने, गणपत आंधळकर आबा, दीनानाथ सिंह, दादू मामा चौगुले, हरिचंद्र बिरादर मामा हे पैलवान महाटाला भारी पडायचे. पण त्यानंतर 1980 ते 2000 सालापर्यंत ते आता आज ताग आहे. कुस्ती क्षेत्रात पोकळी निर्माण झाली होती. महाटाचे बलाढ्य या ठिकाणी अंतिम सामन्याचा थरार रंगलेला आहे. कमी पडत होते, पण मोहोळचं एक वादळ तयार झालं. प्रतिस्पर्धी पैलवानला प्रत्येकाला ठोकत चाललं. या ठिकाणी कुस्ती निवेदक मधने सर कुस्तीचा इतिहास शेवटच्या क्षणात सांगत आहेत. तर खऱ्या अर्थानं हा थरार असाच पाहत रहा. लाईव्ह या ठिकाणी चालू आहे. मी शिवव्यक्ते अफसर शेख आपल्या सर्वांची रजा घेतो आणि मधने सरांना विनंती करतो की उर्वरित थरार आपल्या शब्दानं आपण या ठिकाणी सांगून सर्वांना मंत्रमुग्ध करायचंय. मधने सर. सिकंदर शेख गेला पंजाबला आणि ओहो तर करागी टाळ्या, करागी टाळ्या, टाळ्या करा. पैसे फिटले हो. बारामती नगरी अख्ख्या देशाला जगाला परिचित नगरी. हिथं जस्सा पट्टी भारत देशातला बहुत बढ़िया पहलवान, खतरों का खिलाड़ी, उनका नाम है सिकंदर शेख. काय झाले सिकंदर? काय झालं असेल तर सांगायचं. कुस्ती थांबवली जाईल. भारत वस्तात कुस्तीची जाण असणार आहेत. हा कवळा बिलवा सिकंदर अनुभवाला जवळ जसा पट्टी. कवळ्या वयातच प्रगती करायची असते माणसानं. आणि ओहो गर 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 टाळ्या. भारत माता की. सिकंदर शेख निघून गेला. महाटाचा सुपुत्र करागी तुझे गोस मोठ्यानं. मधने सर छत्रपती शिवाजी महाराज की. वा ही बारामती आहे. बारामती. जरा बजरंग बलीचा पण जय जयकार होऊन दे. बोलो बजरंग बली की. वा अवघ दुमदुमल हे नगर. अवघाची रंग एक झाला. रंगी रंगला श्रीरंग एकिरी पट. बले 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 बले. वाहिगुरु 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 वाहिगुरु. सिकंदर शेख. टाळ्या टाळ्या टाळ्या. मशीन तापलं. जस्साजी इस भारत के बड़े जाने माने पहलवान है. लड़ने की खूबियत देखे. टाळ्या. छत्रपती शिवाजी महाराज की. वा पप्पू वस्ताद सलाम तुमच्या कार्याला. तुम्ही काय किमया केली हो.
साधिक वाजता अफसर तात्या पैसे फिटले भारतवर्षात मेवण्यानं कसलं मैदान घेतलं याला म्हणतात दान. भगवंतानं दान किती दिलं पेक्षा कुठं खर्च केलं याला फार मोठं महत्व आहे. नाहीतर आमच्याकडे करोडोचं साम्राज्य असणारी माणसं आहेत. खिशात हात घालू का नको घालू का नको. आता त्या याला दान म्हणतात दान. अहो समुद्रात पडणारा पाऊस व्यर्थाय पोट भरलेल्या माणसाला जेवण घालणं व्यर्थाय. आज कुस्तीला गरज होती ती गरज ओळखली तुम्ही ते काम केलं आणि असाच मैदान 10 वर्ष चाललंय. पण पप्पू असतात आजी आजीवीची आवडी पंढरपुरा नेहीन गुडी. आता खांद्यावर पताका घेतलेली तिथे कवायच नाही. हात वर करा असंच मोठं मैदान घेणार करा की टाळ्या. शाबास. आता मैदान कधीच थांबणार नाही. उत्तर मैदान वाढत जाणार. साहेब तुमचा आम्ही मनापासून आभार आहे पप्पू माने साहेबांच्या तर्फे. असंच तुमच्या हात व्हावं ही पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. जस्सा पट्टी आणि सिकंदर शेख. गणेशाची सिद्धी म्हणजे जस्सा पट्टी. शारदेचं ज्ञान म्हणजे सिकंदर शेख. कर्णाचं दान म्हणजे जस्सा पट्टी. फोटोग्राफर भीष्माचं वचन म्हणजे सिकंदर शेख. रामाची मर्यादा म्हणजे जस्सा पट्टी आणि हनुमानाची ताकद म्हणजे सिकंदर शेख. बोलो बजरंगबली की. मशीन तापलंय आता. ज्याचं कष्ट ज्यादा ज्याची मेहनत ज्यादा तो इथून पुढे टिकणार. आणखीन एक मैदान सर्वांना पाहायला मिळणार नोव्हेंबर महिन्यामध्ये. प्रवीण दादा झांबरे पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व जाहीर करतायत याच ठिकाणी सिकंदर शेखची कुस्ती घेणार आहे. याच ठिकाणी सिकंदर शेख आणि प्रीतपालची कुस्ती त्यांचं घ्यायचं चाललेलं आहे. प्रीतपाल ज्यांना धुमाकूळ लावलेला आहे हरियाणा पाल त्यांची कुस्ती प्रवीण दादा झांबरे पाटील समीर झांबरे महाराष्ट्र पोलीस हे घेणार आहे. उपमुख्यमंत्री केसरी असं टायटल दिलेलं आहे प्रवीण दादांनी. धनाजी मदने सरांनी अतिशय सुंदर इतिहास सांगितलेला आहे. जस्सा पट्टी तसं नाव त्याचं जसकर सिंग. बरोबर ना सचिन सचिन बरोबर बोलतोय ना. जसकर सिंग त्याचं नाव आहे पण पट्टी त्याचं गाव आहे. पंजाब राज्यात पट्टी नावाचं छोटस गाव आहे. त्या पट्टी गावचा हा पैलवान वडील फार मोठे पैलवान. वडील आजोबा फार मोठे पैलवान जस्साचे. आणि सर्वांना कुस्ती पाहायची आतुर झाले होते. सर्वच हजारो प्रेक्षकांच्या समोर कुस्ती चालू आहे. महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख भविष्यात होईल. हिंद केसरी होईल अशी महाराष्ट्राला अपेक्षा आहे. तर महाराष्ट्र केसरीचा इतिहास सांगत होतो. 1974 युवराज पाटील, 75 रघुनाथ पवार, 76 हिरामन बनकर, 77चं महाराष्ट्र केसरी अधिवेशन अनिर्णय झालं. 78 मात केली. 79 शिवाजी पाचपुते, 80 इस्माईल शेख. आतापर्यंत 44 महाराष्ट्र केसरी झाल्यात. 3 गदा एका घरात आहेत. एक अप्पालाल शेख, इस्माईल शेख आणि पैलवान मुन्नालाल शेख. 2 सख्खे भाऊ, एक पुतण्या. 1981 बापू लोखंडे, 82 संभाजी कावगा, 83 सरदार कुशल, 84 नामदेव मुळे, 85 विष्णू जोशीलकर, 86 गुलाब बर्डे, 87 तानाजी बनकर, 88 रावसाहेब मगा. ओहो 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 बच गयो बच गयो तुम बच गयो. खाली गेला कुस्ती जर पडली तर आम्ही जबाबदार राहणार नाही. कडेला बसलेले जपून बसा.
परत पोलादी मनगटाला भिडल्या, अंगभर डोळे आल्या आणि मैदान किरण भगत या भारत देशाचा आयडॉल किरण भगत तुम्ही परत पुनरागमन कुस्तीत करा. अख्ख्या महाराष्ट्राची इच्छा किरण भगत लाईव्ह कुस्ती मैदान पाहता टाळ्या वाजवा. किरण भगत साठी महाराष्ट्र आतुरलेला. किरण पैलवान बघितलं का प्रेम. भविष्यामध्ये तुम्ही महाराष्ट्र केसरी व्हावं, हिंद केसरी व्हावं. तुमचे जीवलग मित्र पप्पू भाऊ माने यांनी मैदान घेतलं. तुमची भविष्यात इथे एक नंबर 1 ला कुस्ती यावी अशी सर्वांच्या वतीने इच्छा आहे. आणि शबास 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 वाह वाह वाह. अहो तो अंगातला करंट थांबवूच देत नाही. भगवंतानं पुरुषीच्या वेळामध्ये घडवलेलं रत्न आहे सिकंदर शेख. असा लक्ष्मीपुत्र 10,000 वस्तीत एखादा कुठेतरी जन्माला येतो. त्या आईच्या दुधात ताकद, त्या माऊलीच्या पोटी असं रत्न जन्माला आलं. आई हे जीवनात फार मोठं जवळचं व्यक्तिमत्व आहे. आई गुरु असतो, आई कल्पतरू असतो, आई सागर असतो. त्या माऊलीच्या पोटी असं रत्न जन्माला आलंय. इंग्लिश मध्ये एक म्हण आहे, अ गुड फादर बेटर दॅन 100 टीचर्स. 100 टीचर पेक्षा जीवनामध्ये आई आणि वडील हे फार मोठे योगदान देतात. आई वडिलांनी ठरवायचं असतंय मुलाला डॉक्टर करायचा, इंजिनियर करायचा, वकील करायचा, प्राध्यापक करायचा. हे आई वडिलांच्या हातामध्ये असतंय. नाहीतर बापच हातभट्टी घेत असला पोरगा नक्की इंग्लिश पेणार. बरोबर आहे का साहेब. बापाचं काम लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त ऐशी कळवळल्यात कळी लाभाविन प्रेत. इथं बसल्यात काही भारत वसतात 60 ते 70 पोरं तयार केली पैलवान. काम तेवढं मोठा. सेवा नावाची गोष्ट झाली. इथं सेवा नावाची गोष्ट हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा सच्चा कार्यकर्ता पप्पू माने यांच्यातर्फे सेवा चाललेली आहे. अशीच सेवा घडली होती राजे शिवछत्रपतींच्या काळामध्ये. हिरा करून सिद्धीचा सिंधुदुर्गच्या आणि कोकण किनारपट्टीतल्या मायमाऊलीची इज्जत लुटायचा. आणि ही बातमी कळाली राजे शिवछत्रपतींच्या कानावरती. आणि सिंधुदुर्गची निर्मिती करायला सुरुवात केली. आणि निर्मिती करत असताना काम दिलं हिरोजी इंदलकर यांच्याकडे. राजे गेले आग्रा भेटीला आणि तिथे इंजिनियर होते हिरोजी इंदलकर. स्वतःची इस्टेट घाण ठेवली पण सिंधुदुर्ग किल्ल्याचं काम थांबू दिलं नाही. शेवीसी ठाय तत्पर हिरोजी इंदलकर एवढं मोठं काम केलं. सेवा ती सेवा आज चालली आहे पप्पू माने यांच्या माध्यमातून. मदने सर, युट्यूबच्या माध्यमातून 11,000 लोक याची देही याची डोळा हे मैदान पाहत आहेत. सभापती भगवान दादा मुरुमकर झाल्या त्यांचं परत एकदा स्वागत. कौतुक करावं तेवढं थोडा. माणुसकीचा जिवंत झरा म्हणजे पैलवान पप्पू भाऊ माने. विनोबा भावेने एका ठिकाणी म्हटलंय का जगायचं आणि कशासाठी जगायचं यात प्रयोजन जो तरुण शोधत असतो तो तरुण आपल्या जीवनामध्ये क्रांती करत असतो. पैलवान जी आप इतने दूर से आए, आपको सूचना देने वाला बहुत बड़ा इंसान, लेकिन आप बहुत बड़े हैं. याला म्हणतात करंट. हातली ऊर्जा थांबू देत नाही हो. अहो जसा पट्टी बरोबर कालचं बछड कालचं पोरग अख्ख्या हिंदुस्थान मधल्या मोठ्या पैलवान टक्कर द्यायला लागलंय आणि थांबतही नाही. एवढं मोठं दिल, एवढं मोठं काळीज भगवंतानं दिलं, एवढी ताकद, ती तपश्चर्या केली म्हणून ते फळाला आलंय. माणसाच्या मनात आल्यानंतर काय होऊ शकतो, माणसाच्या मनात येणं गरजेचं आहे. पप्पू थोरवे सरपंच लोणी देवकर यांच्यातर्फे मी कुस्ती समालोचक धनंजय मदने मला 500 रुपयाचं बक्षीस आणि माझे सहकारी भागवत सर यांना 500.
धन्यवाद. इंडिया इज माय कंट्री, पंढरपूर इज माय ब्युटिफुल सिटी, कुस्ती आणि बजरंग बली इज माय प्रॉपर्टी. धन्यवाद पप्पू थोरवे सरपंच साहेब, आम्ही आपल्या मनापासून आभारी आहे. अजून दोघांची पोट सुद्धा हलत नाहीत. किती कष्ट असेल. उद्या त्या सिकंदरची 40 गावला कुस्ती आहे. विजय नाना डोंगरे यांच्यातर्फे कॉमेंट्रीसाठी प्रशांत भागवत आणि मी कुस्ती समालोचक धनंजय मदने, आम्हा दोघांना 500 रुपयाचं बक्षीस. रोज कुस्ती आहेत. गेले 6 महिने झालं रोज सिकंदर शेखच्या कुस्ती आहेत महाराष्ट्रात. रोज हरियाणाला जातो विमानानं, पंजाबला जातो विमानानं, दिल्लीला जातो. विमानात बसायची संधी कशामुळं? कष्टाच्या जीवावर. कष्ट केलं म्हणून. दादा तुमचा बंधू सुद्धा तेवढं मोठं काम करतोय, सौरभ इगवे. काम केलं पाहिजे, त्यावेळेला फळ मिळतंय. फळ उगाच मिळत नाही. आणि बलिया 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 बले टाळ्या. काय कार्यक्रम आहे हो. घर चक्कर काटे की टक्कर, सिकंदर जो जीता वही सिकंदर. शाबाश. हिम्मत मरना तो मदद खुदा. शाबाश. वाह. शाबाश 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 शाबाश. बले 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 बले. छत्रपती शिवाजी महाराज की. वाह. सिकंदर शेख या महाटाचा देखना सुपुत्र आणि भारताचा भीमासारखा तब्येतीचा जस्सा पट्टी. जस्सा पट्टी. काय ताकद दिली भगवंतानं. आतापर्यंत सिकंदर 5 मिनिटाच्या पुढे कुणाला टिकूच देत नाही. एकाला हिंदुस्थान मधल्या कुणाला पैलवानला सोडलं नाही. प्रीतपाल फगोडा, भूपेंद्र आजनाळा, उमेश मथुरा, कित्येक पैलवान या देशाचे चारी मुंड्या चित केल्या. जस्सा जी पैलवान आप कुश्ती करिए. एक तरफा कुश्ती नहीं होना मांगते इस महाराष्ट्र के लोग. दोनों साइड से कुश्ती करिए. सभापती भगवानजी मुरुमकर साहेब, लोकप्रिय सभापती, यांच्यातर्फे कॉमेंट्रीसाठी मला 500 रुपयाचं बक्षीस. चितपट कुस्ती झाली तर शिवाजी राऊत यांच्यातर्फे 5000 रुपये. शिवाजी, ज्या माणसाचं उलटून नाव घेतलं तर संपूर्ण आयुष्य ते व्यक्तिमत्व जीवाशी खेळले. शिवाजी महाराज निश्चयाचा महामेरू, बौद्ध जनासी आधारो, अखंड स्थितीचा निर्धारो, श्रीमंत योगी. आणि खेमी धरली जस्सा पट्टी पैलवानजीने. ऐसा चलो अंदर, ऐसी कुश्ती लगा दी जाएगी पहलवान जी. चलिए अंदर, ऐसी कुश्ती लगा दी जाएगी. बहुत बड़ा ग्राउंड है. सिकंदर शेख का होम पिच है, लेकिन आपके ऊपर अन्याय नहीं होगा. इस महाराष्ट्र के धरती में ये छत्रपति शिवाजी महाराज का महाराष्ट्र है. यहाँ के लोग आपसे बहुत प्यार करते हैं. 5 मिनिटात कुस्तीचा निकाल लागला तर ठीक, अन्यथा कुस्ती गुणाव लागली जाईल. वस्ताद पप्पूभाऊ माने जाहीर करतात. आणि ज्या पैलवानला निर्णय मान्य होत नसेल त्या पैलवानच्या विरोधात ऍक्शन घेतली जाईल. कारण 7 लाख रुपये. 7 लाख काय छोटे गाव. महाराष्ट्रात काय काय मैदान 2 लाखाची 3 लाखाची होतात. हे फिरत राहा की प्रेस कॉन्फरन्स वाले फिरत राहा. भारतीय लोकशाहीचा 4था स्तंभ. ओहो, पत्रकार, छायाचित्रकार, टीव्ही चॅनल वाले, तुम्हा सर्वांचं कौतुक. दादा बागडे आणि अभिजित काळे यांच्यातर्फे पप्पूभाऊ 10,000 रुपये निकाली कुस्तीसाठी. पॉइंट वर होऊ द्या. निकाली झाली तर 10,000 तुमची तुम्ही द्या बरं का. कुस्तीचा निकाल लागला की तुमची तुम्ही द्या, नाही तर परत माझ्या मागे लागते. मला जायचं आहे धुळ्याला उद्या.
नेंबर बोलू नका बर का. बघू 5,000 रुपये. बघू 5,000. नाही तर खोटं बोलायचं तुम्हाला. बर चालतंय. हा बरोबर आहे पप्पू भाऊ तुमचं बरोबर आहे. ही खरी आता तुम्ही माझी बाजू घेतली. नाही तर काही ठिकाणी अनुभव असा येतो कुस्तीचं मैदान संपत आहे निवेदकाच्या मागे पोरं लागते. आता काय ह्यांच्या बरोबर तंडायची ताकद आपल्यात राहिली का. चला कुछ करिए पहलवान जी. जस्सा जी आपका बहुत बड़ा नाम है. सिकंदर तुम्ही अख्खा हिंदुस्थान हलवलाय. महाराष्ट्राच्या प्रेक्षकांचं पाठबळ आणि वो हो बाल बाल बच गयो. एकोणीसशे 89 आणि 91 महाराष्ट्र केसरी अधिवेशन अनिर्णित राहिलं. 1992 अप्पालाल शेख महाराष्ट्र केसरी झाले. हेवी गटामध्ये ज्यांनी राष्ट्रकुलचं सुवर्ण पदक या भारताला मिळवून दिलं. 1993 उदयराज यादव महाराष्ट्र केसरी झाले. 1994 स्वर्गीय संजय पाटील शाहूपुरी तालमीचे आणि मौला शेख अशी कुस्ती आली होती. 1995 शिवाजी केका. रोहन भाऊ चव्हाण उद्योगपती बारामती. संजीव भाऊ चव्हाण कुस्ती निकालीसाठी 10,000 रुपये करा. टाळ्या करा. 10,000 रुपये बक्षीस लावलंय. हा याला म्हणतात दान. जसा पहलवानजीने कब्जा लिया. भारत के मशहूर पहलवान है. बहुत बढ़िया नाम. 10 ते 15 वर्ष भारत देशाच्या कुस्ती क्षेत्रातले नंबर 1 चे पहलवान असे जस्सा पट्टी पहलवान. सिकंदर शेख सारखा एक कष्टाळू मेहनती देखना पहलवान बरोबर फाइट देतोय. काटे की टक्कर. सिकंदर शेख हा खतरों का खिलाड़ी. ओहो बोलो बजरंगबली की. काही जणांना वाटलं सिकंदर खाली गेलाय तर आता संपलं. तसं नाही पण ती आग आहे. आग धरलं का बोलतीये. अहो वाघाच्या काजाचा पोरगा. कुस्ती खऱ्या अर्थात संयोजकाचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. पप्पू बाबांचं कौतुक आहे. त्यांच्या सर्व सहकार्यांचं कौतुक आहे. आणि परत एक रिपाट. वा वा शाबास शाबास. ओ बल्ले शाबास शाबास. मशीन तापलंय आता. ज्याच्या बँकेत बँक बॅलन्स त्याचा चेक वटणार. शाबाश. चले पहलवान जी इतने दूर से आए 2000 किलोमीटर से. या महाटी में नाम भी कमा और दाम भी कमा. वस्ताद इकडे कॅमेरा जरा ही माणसं जराशी बसवा. कुस्ती हे जीवन. YouTube चॅनल वरती हे थेट प्रक्षेपण अखंड हिंदू दाखवलं जात आहे. आणि आपली कुस्ती या YouTube चॅनलला सबस्क्रायबर करा. आपली कुस्ती हे चॅनल प्रशांत भागवत या गावचे सुपुत्र कुस्ती समालोचक यांनी चॅनल काढलंय. महाराष्ट्राची कुस्ती घरघरामध्ये पोचली पाहिजे यासाठी प्रशांत भागवत सर यांनी चॅनल काढलंय. आणि हिंदुस्थानचे जानेमाने पत्रकार अरविंद डोबे अरुण डोबे. महाराष्ट्र का फेटा बहुत खूब दिख रहा है. बहुत बढ़िया नाम है आपका भी. आणि कुस्तीगुरु दंगाल अशी सर्व टीम अस्वले आणि रामदास देसाईंचं कौतुक आहे. महाराष्ट्रभर सोशल मीडिया आली. 2002 नंतर इलेक्ट्रिकल मीडिया आली. आणि महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाकडे अँड्रॉइडचे फोन आले. आज IPL चा थरार आहे. पण माझी कुस्ती माझी आई याला म्हणायचं.
ती क्रिकेट हे इंग्लंड देशाचा खेळ आहे. आपल्या देशाला वेळ लावलंय त्यानं, पण खरा खेळ कुठला? कुस्ती. आपल्या पूर्वजांनी, आजोबांनी, पंजोबांनी या कुस्तीला बळ दिलं. अहो एक काळ असा होता, कोंबड्यानं बाग द्यायच्या अगोदर गावात पैलवानचा दंड वाजायचा. जसा जी पैलवान कुश्ती करे, यहाँ के लोग सब बोल रहे हैं कुश्ती करो आप, यहाँ कुश्ती नहीं छूटेगी ऐसा बोल रहे हैं. कुश्ती करे, आपका बहुत बड़ा नाम है. पडला की पाडला याच्यापेक्षा लढला कसा, हे बघणारी बरीच मंडळी आहे. शबास. हाताचे हातोडे मान पडायला लागले, घामाघूम झाले दोन्ही. हाताचे हातोडे ज्यानं त्यानं दिसरावे. बच गयो दोनों. रिस्क उठाओ, नाम कमाओ. कोई तो रिस्क उठाना पड़ेगा पहलवान जी. जसा जी अण्णासाहेब हजारे यांनी सुद्धा मेजर साहेब 1 लाख रुपयाचं सहकार्य या कुस्ती मैदानासाठी केलं आहे. पप्पू भाऊ माने निमित्त मात्र आहेत. 1 लाख रुपयाचं सहकार्य करणारा माणूस कुठे आहे बघू द्या मला. वा 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 वा. करावं टाळे या माणसासाठी 1 लाख रुपये दिले. याला म्हणतात दान. येताना काय आणलं नाही, जाताना काय न्यायचं ना. इथंच आणलंय, इथं ठेवायचं आहे. सोबती काही घेऊन जाता येत नाही. बहुत कमाल हिरे मोती, लेकिन कपन को जेब नहीं होती. आएगा नंगा. मीटरवर कापा टाकतात, त्याला किस्सा नसतो. सोबत काय जाणार, कपन ब्रँडेड नाही होता. रोहन भाऊ 2 लाख रुपये दिल्यात. कुठं आहे 2 लाख रुपये वाले? उठाव रोहन भाऊ. अहो उठा की, तेवढं मोठं काम केलंय. करा टाळ्या 2 लाख देणाऱ्या माणसासाठी. अहो 2 रुपये कोण कोणाला देत नाही, चहा पाजत नाहीत माणसं. 2-2 लाख रुपये बोलायला सोपा आहे, पण तुम्ही तेवढं स्थान त्यांच्या हृदयात केलंय भाऊ, म्हणून ते एवढं मोठं सहकार्य आहे. एखादा मोहरक्या असतो. हिंदवी स्वराज्याचे मालक राजा शिवछत्रपती पुढे झाले, पण 18 पगड जातीची सर्व माणसं सोबत घेतली होती, म्हणून हिंदवी स्वराज्य निर्माण झालं. असंच भगवान श्रीकृष्ण करायचे. फेंद्याला घ्यायचे, सुदाम्याला घ्यायचे, वाकड्याला घ्यायचे, त्यांच्या भाकरी घेऊन यमुनेच्या काठी जायचे, त्याचा काला करायचे आणि तो प्रसाद त्या सर्व सवंगड्यांना वाटायचे. ते काम केले आज पप्पू भाऊनी. बाळू माने यांच्यातर्फे 50,000 रुपयाचा धनादेश दिलेला आहे. असं सहकार्य आपलं लाभलं पाहिजे, तर पुढच्या वर्षी अनेक वर्ष हा कार्यक्रम अतिशय नेटक्या पद्धतीने होईल. महाराष्ट्राच्या कुस्तीचा अस्सल माल, भारत देशाच्या कुस्तीचा अस्सल माल तेवढा बोलवला. जसा जी कुश्ती रुक के मत करिए, आगे बढ़कर कुश्ती करना. आपका बहुत बड़ा नाम है. सिकंदर पहलवान, तुमच्या अंगातला जलवा दाखवा. अख्ख्या देशाला जो जलवा दाखवलाय, आजचा मुकाबला हा करो या मरो स्थितीतला आहे. हिंदुस्थान मधला सर्वात मोठा पैलवान कोण? या चाललाय बारामती. सर्वात मोठा पैलवान कोण? बंटी कुमार. जसा या सिकंदर शेख, भारत का बहुत बड़ा पैलवान कौन है? आज ये हिंदुस्तान के लोग देखना चाहते हैं. विकास माने उपस्थित आहे. आओ सिकंदर शेख या जस्सा पट्टी, कौन बहुत बड़ा पैलवान? इसका मुकाबला चल रहा है. जस्सा जी, या भारत देशातला कौन बड़ा पहलवान है? आज उसका फैसला चल रहा है इस महाराष्ट्र में. आप तो बहुत बढ़िया पहलवान है, लेकिन सिकंदर शेख इस महाराष्ट्र कुश्ती का नायक है. वो बहुत बढ़िया दिल वाला पहलवान है. लाइव के सामने से हट जाना, सारे हट जाओ.
बैठो बैठो भारत देशात जगात लोक कुस्ती पाहत्यात ओहो बले 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 भारत माता की शाबास काही घडू शकते आणि सिकंदर शेखनं लांब पकडली जसा पट्टीनं जाणलेला सिकंदर शेख काय करणार आहे हे जसा पट्टी पैलवानजीने पहचाना है लाईव्ह प्रक्षेपण सुरू आहे ओहो काही घडू शकतं पापण्या मिटूच नका कच्च्या दिलाचे आता जावा भारत देशातला सर्वात मोठा पैलवान कोण सिकंदर शेख या जस्सा पट्टी ओहो दत्ता तेलंगे उत्कृष्ट स्विमर इथं हजर झाल्या त्यांचं स्वागत आहे आणि जसा पट्टी पैलवानजीने कब्जा लिया शाबास नुसतं टाळ्या वाजवायचं नुसतं हसायचं घरात एखादा असलं तयार करायचं हा कार्यक्रम मनोरंजनासाठी घेतलेला नव्हे आपल्या घरात या कार्यक्रमाची गरज आहे कुणावरती हात उगारण्यासाठी नव्हे पण उगारलेला हात वरच्या वर धरण्यासाठी घरात एखादा असावं काळाची गरज जरा कॅमेरा समोरील बसवा जरा सर कॅमेऱ्याच्या समोर दिसत नाही अजिबात भारत वस्ताद जैसे ती कुस्ती अंदर मध्यभागी घ्या जसा जी जसा जी या अंदर आइए जैसे थे कुश्ती लगा दी जाएगी पहलवान जी या अंदर आइए जैसे कुश्ती यहाँ है वैसी कुश्ती यहाँ लगा दी जाएगी अंदर आइए बसताय का हो जरा बसा की लाईव्हला अडचण येते लाईव्हला अडचण येते थोडं बसा की अहो माई माऊली माता भगिनी ज्या भविष्यात पैलवान करायचा अशा अनेक माता भगिनी देशभर कुस्ती मैदान पाहतात बसा की हा जोडतो मी परगावचा माणूस बसा की थोडं बसा बसा की हो बसा की असू द्या या आतापर्यंत अतिशय चांगला कार्यक्रम पार पडला अहो आदर्श कार्यक्रम आहे बारामती हे नगर अख्ख्या देशाला संकल्पना देणारं नगर आहे आणि इथं एवढा मोठा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडतोय कब्जा घेतलाय जसा पट्टी पैलवान निघून जाण्याच्या प्रयत्नात सिकंदर निकल के जाने का इरादा है सिकंदर का लेकिन ने का फैसला किया जसा पट्टी अनुभवाचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न भारत माता की आओ छत्रपती शिवरायांच्या महाटाची ताकद दाखवतोय सिकंदर छत्रपती शिवरायांना 31 बॉडीगार्ड होते त्यातले 11 बॉडीगार्ड हे मुस्लिम बांधव होते आणि परत समोरासमोर कुस्ती आओ वाघाचा बछड़ा है तो दो शेर यह मुकाबला भारत के दो मशहूर पहलवान जाने माने पहलवान भारत यादव इस महाराष्ट्र के महान पहलवान पंच काही घडू शकतंय वादळापूर्वीची शांतता आहे तर महाराष्ट्र केसरीचा दैदिप्यमान इतिहास सांगत होतो 1997 महाराष्ट्र केसरी अशोक शिर्के झाले 1998 गोरख सरक महाराष्ट्र केसरी झाले 1999 धनंजय फडतरे महाराष्ट्र केसरी झाले
2000 विनोद चौगुले. आतापर्यंत 2 पिता पुत्र आहेत. बाप महाराष्ट्र केसरी आणि पोरगाई महाराष्ट्र केसरी आहे. 1976 चे महाराष्ट्र केसरी हिरामन बनकर आणि 2009 चे महाराष्ट्र केसरी विकी बनकर. 1970 आणि 71 चे महाराष्ट्र केसरी दादू चौगुले आणि 2000 सालचे महाराष्ट्र केसरी विनोद चौगुले. 2001 राहुल काळभोर महाराष्ट्र केसरी झाले. 2002 मुन्नालाल शेख महाराष्ट्र केसरी झाले. 2003 दत्ता गायकवाड महाराष्ट्र केसरी झाले. 2004 चंद्रास निमगिरे. 2005 सय्यद चौस. 2006 अमोल बोचडे. 2007 आणि 8 चंद्र पाटील पैलवान. 2009 विकी बनकर. 10 समाधान घोडके रोहन रायगड. 23 डिसेंबर 2010. 2011, 12 आणि 13 नरसिंह यादव. ज्या नरसिंह यादवनी राष्ट्रकुलचं सुवर्ण पदक या महाराष्ट्राला आणून दिलं म्हणून भारत सरकारने त्यांना डीवायएसपी केलं. या महाराष्ट्राचे 4 पैलवान डीवायएसपी आहेत. काही जणांचा गैरसमज आहे डोक्याला कमी तर ढकला की तालमीकड, पण तो गैरसमज आहे तुमचा. एक उत्तम इंजिनियर त्याचं नाव पैलवान, एक उत्तम गणितज्ञ त्याचं नाव पैलवान. काळ काम वेगाचं एकाच वेळा गणित साधतो त्याचं दुसरं नाव पैलवान. काही जणांना अनेकाला वाटतंय पैलवान जाडजूड दिसतात, मोठे दिसतात आणि डोक्याला कमी आहेत. तसं नाही. 4 पैलवान डीवायएसपी आहेत. पुणे जिल्ह्याचा पदभार स्वीकारला विजय चौधरीने. 2014, 15 आणि 16 सलग महाराष्ट्र केसरी झाली. 40 गावचे सुपुत्र. महाराष्ट्र सरकारनं त्यांना डीवायएसपी केलं. महाराष्ट्र केसरीला कधीही डीवायएसपी केलं जात नव्हतं. महाराष्ट्र सरकारनं जीआर बदलला आणि त्यांना डीवायएसपी केलं. सचिन तेंडुलकरनं आज क्रिकेटला जेवढी प्रसिद्धी आहे, सचिन तेंडुलकरनं शतकाचं शतक मारलं म्हणून भारत सरकारनं कायद्यात कधीही भारतरत्न पुरस्कार क्रीडा क्षेत्रातल्या उल्लेखनीय कामगिरीला दिला जात नव्हता. कामच तेवढं मोठं केलं म्हणून क्रीडा मंत्रालयानं निर्णय घेतला, शिफारस केली आणि जीआर बदलला. भारतरत्न पुरस्कार सचिन तेंडुलकरला दिला. तसं विजय चौधरीने 3 वेळा महाराष्ट्र केसरीचं पद मिळवलं म्हणून त्यांना डीवायएसपी केलं. कामच तेवढं मोठं केलं पाहिजे. अरे कौन कहता है हर दिन इंसान मंदिर जाए, कर्म ऐसा होना चाहिए इंसान जहां भी जाए वहां मंदिर बन जाए. पहलवान जी, जस्सा जी आप बहुत बड़े पहलवान आहे आणि एकेरी पट काढण्याचा प्रयत्न. अहो सिलेंडरच्या सारखे पट आहेत, काय बारकी पट ते काय त्यांच्या. आणि आपल्या बी पोराच्या मांड्या बघा, कुळवाच्या दांड्या. घाला डेरीला फेसा सगळं करा एपड्या. बांधा प्लॅट बांधा. अहो एवढ्या मोठ्या मैदानामध्ये पप्पू भाऊ मानेने किती स्टेज मिळवली असती हो. जन्मभर बसून खाईल की एवढ्या मैदानामध्ये. सिकंदर शेखला किती पैसे, जस्सा पैलवानला किती पैसे. एवढ्यात माणूस कितीतरी सुंदर जीवन लगेल की. एखादी ओढी गाडी आली असते की 50 लाखाची. बरोबर आहे का. राजाभाऊ लवटे उंदरगावचे कार्यसम्राट सरपंच यांच्यातर्फे मी कुस्ती समालोचक धनंजय मदने मला 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद. खाली बसा, कुठे जाऊ नका, करो या मरो. महाराष्ट्र केसरीचा इतिहास सांगत होतो. 11, 12 आणि 13 नरसिंह यादव. 14, 15 आणि 16 विजय चौधरी. 17 अभिजित खटके. 18 बालारपी शेख. 19 हर्षवर्धन सदगीर. 20 आणि 21 महाराष्ट्र केसरी अधिवेशन अनिर्णित राहिलं आणि 22चं अधिवेशन पैलवान पृथ्वीराज पाटील आणि प्रकाश बनकर असा कुस्तीचा मुकाबला झाला आणि त्यामध्ये एकाच गुणाच्या फरकानं पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र केसरी झाले.
आणि पुढच्या आठवड्यातच अभिजित खट या बारामतीमध्ये येणार आहे. पंचेचाळीस मिनिट कुस्ती चालली आहे. अजून 15 मिनिट कुस्ती मैदानी होईल. करा टाळ्या, करा टाळ्या. शाबास. अजून 15 मिनिट. पहलवान जी बोले आप बोले उन्हीं से आपने कुश्ती तय की है, कुश्ती देखने आए, कुश्ती का रिजल्ट चाहते हैं. शाबाश. हिम्मत मरना तो मदद खुदा. चले परत पोलादी मनगट मनगटाला भिडली. परत समोर समोर कुस्ती. अवघ्या 2 मिनिटात इकडची दुनिया तिकडे होते. त्याच्या मनात आल्यानंतर काय होऊ शकतंय, फक्त मनात येणं गरजेचं आहे. आता मनात आल्यानंतर काय होऊ शकतं सांगतो. पंढरपूरला एक कार्तिकी वारीला 25 लाख रुपये किमतीचा घोडा विक्रीला आलेला असतो. 25 लाख रुपये किमतीचा. आणि त्या घोड्याच्या मालकाला विचारलं मी, इतकी किंमत का सांगितली भागवतचा? त्या घोड्याच्या मालकानं सांगितलं, माझ्या घोड्याच्या जर मनात आलं तर पंढरपुरातून बारामतीला 2 तासात घोडा येतो. आणि म्हणून इतकी किंमत सांगितली आहे. या घोड्याच्या जर मनात आलं तर 4 तासात हा घोडा मुंबईला जातो. मग इतका चांगला घोडा विक्रीला का काढलाय? 25 लाख रुपये किमतीचा घोडा विकताय का? त्या घोड्याच्या मालकाला विचारलं, तर कोणती गोष्ट करतो, एवढी मोठी गती रेल्वे बरोबर धावतो, मग घोडा विक्रीला का काढलाय? त्या घोड्याच्या मालकाने सांगितलं, मधने सर कुणाला सांगत नसला तर तुम्हाला सांगतो, सांगा कुणाला सांगणार नाही. त्या घोड्याच्या मालकाने सांगितलं, मधने सर या घोड्याच्या कधी मनात झालं नाही तिथपर्यंत जाणं, म्हणून घोडा विक्रीला काढलाय. माणसाच्या मनात यावं लागतंय. जमैका म्हणून छोटस बेट आहे, हुसेन बोल्ट म्हणून धावपटू आहे. 2008 2012 लंडन ऑलिम्पिक आणि 2016 रिओ ऑलिम्पिक, 3 ऑलिम्पिक मध्ये त्यांनी सुवर्ण पदक घेतलं. 9 सेकंदामध्ये 100 मीटरची धाव. हाताचे हातोडे मानेवरती पडायला लागले. राव टाळ्या करा की. आणि किरीपट काढला. बले 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 बले. शाबास. आता तिथं काय धरायचं आहे, तिथं धरासारखं काय? हा, काही करणार नाही, इजा पोहोचणार नाही याची दक्षता घ्या. अनलीगल होल्ड कुश्ती दोनों पहलवान मत करिए, लीगल कुश्ती करिए. आणि बोलो बजरंगबली की
जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा। सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा। शाबाश। सिकंदर शेख जलवा दिखाना चाहिए। खतरों का खिलाड़ी, इनका नाम है सिकंदर शेख। शाबाश। आणि डोक्यात बर्फ आणि अंगात आग, त्याचं नाव जस्सा पट्टी पहलवान जी। जस्सा जी कुछ करे, चलिए पहलवान जी। भारत के मशहूर पहलवान है आप, बहुत बढ़िया नाम है आपका। इस महाराष्ट्र के लोगों का दिल जीत लिए। काय कोण जात नाही मधीला, किती बाहेरून ओरडा। मशानभूमीपर्यंत सर्वजणच असतोय, आपण तिथून प्रवास एकट्याचा असतोय। तसं मैदानामध्ये धर वड पकड म्हणणारे अनेक जण असतात, पण मत्तीला कोणी जाऊ शकत नाही। असा कानाचा फुगा काय उगीच होतोय का? हाताचे हातोडे सोसावे लागतात, बरोबर आहे का? भागवत उगाच फुगा होत नाही। उघड सर्टिफिकेट इतर ठिकाणी परीक्षेला कोण तर बसतंय आणि कोणाला तरी मार्क मिळतात, पण इथं कर्म स्वतःला करावं लागतंय, फळ त्याचं स्वतःला मिळतंय। पोलीस खातं आणि कुस्ती दोन ठिकाणी मुरदुमकी आणि पुरुषार्थ जोपासला जातो। साहेबच्या सारखेच आमच्या जिल्ह्याला, सोलापूर जिल्ह्याला एसपी होते स्वर्गीय अशोकजी कामटे साहेब। आणि बले 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 सिकंदर आणि गेला, बच गयो, दोनों बच गयो। उसमें भी बहुत बढ़िया ताकत है। जस्सा नाम है उनका, बहुत प्यारा नाम है, जस्सा पट्टी। आपके माँ बाप का नाम रोशन किया पहलवान जी आपने, जस्सा जी। बहुत खूब वो माँ बाप जिन्होंने आपको जन्म दिया, आपने उन्हीं का नाम बहुत रोशन किया। दूध का कर्ज आपने चुका दिया पहलवान जी, शाबाश शाबाश। महाराष्ट्राचा वाघ सिकंदर, शाबाश। बले 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 बले, शाबाश। सिकंदर आणि जस्सा, आणि 1 घंटा हो गया। हाँ, सादिक पहलवान, सादिक सचिन पुजारी, या आपने पप्पू माने वस्ताद के साथ कुश्ती तय की थी। पप्पू माने जी वस्ताद, आप बोलिए जस्सा जी के साथ। अभी आप नहीं लड़ेंगे ना तो कुश्ती हम उसको दे देंगे। आतमध्ये कोणी येऊ नका। मैदान मध्ये कोणीच येऊ नका।
ए मैदानात कुणी येऊ नका रे. कुस्ती रिलीज होणार. एक बाकीची बात आयोजन हॅलो हॅलो जसाजी हॅलो माझा निर्णय पक्का है. पॉइंट वर नाही जी खेळन पॉइंट पर जो नहीं खेलेगा तो उसको नहीं 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 कुश्ती कर नहीं 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 बोले 2 घंटे लड़ेंगे. नहीं
मिनट खेलो चलो कुस्ती